आता पाहूया आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाबाबतच्या टॉप 9 बातम्या। अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही। 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही। रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली, तर कॉर्पोरेट टॅक्स 22% आणला। सर्वसामान्यांसह उद्योगांनाही दिलासा। कॉर्पोरेट करात सरकारकडून 8% कपात, कंपन्यांना सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये दिलासा। कॉर्पोरेट कर 30 वरून 22%वर। 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक योजनेचा फायदा। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी मागील 10 वर्षात आणलेल्या योजनांमध्ये सुधारणा करणार, गोदाम वाढवणार। दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजनांना बळ दिलं जाणार। रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर 1 लाख कोटी खर्च। 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं ध्येय। अंगणवाडी आणि आशा सेविकांना योजनेचा लाभ। अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार। सरकारने मांडलेल्या बजेटचा आतापर्यंत फायदा मिळाला का? आता घोषणानंतर महागाई वाढवतील उद्धव ठाकरे यांचा घणाघात। विकासाची दिशा आणि विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींच्या लसीकरणावर भर दिला जाणार। आयुष्मान भारत योजनेचा लाभ सर्व अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार। पायाभूत सोयीसुविधांसाठी 11 कोटी 11 लाख 111,000 कोटी रुपयांची तरतूद। मच्छीमारांसाठी रोजगारात 55 लाख नव्या संधी उपलब्ध होणार। रेल्वे प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी 40,000 रेल्वे बोगींचं वंदे भारतच्या बोगींच्या धर्तीवर रूपांतरण करणार। वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचे जाळे वाढवण्यावर सरकारचा भर। सीतारामन यांची माहिती।